नमस्ते. प्राईम मीडिया 24 तर्फे आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. नवरात्री स्पेशल हा एपिसोड आहे. त्याच्यामध्ये 9 दुर्गेचे जशी 9 रूप आहेत तशीच आता नवरात्रीच्या 9 रागिणींची आपण 9 दिवस मुलाखत घेणार आहे. त्यांची जी जर्नी आहे त्याबद्दल आपण सांगण्याची कोशिश करणार आहे थोडक्यात. तर आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर साधना यादव. त्या BAMS MD आहेत आणि आपण त्यांच्या तोंडूनच त्यांची जी कहाणी आहे, त्यांची जी जर्नी आहे ती आता आपण ऐकणार आहोत. तर तुमचं नाव काय आणि तुमचं बालपण कुठे गेलं? नमस्कार, माझं नाव डॉक्टर साधना यादव. माझं बालपण मुंबईतच गेलंय. म्हणजे लहान स्कूलिंग सगळं इकडे झालंय. फक्त कॉलेज 12th घाटकोपरला होता आणि मग UG साठी चिपळूणला, म्हणजे BMS माझं चिपळूणला झालंय आणि मग नंतर स्पेशलायझेशन अकोल्याला झालंय. म्हणजे माझी पूर्ण डॉक्टरची डिग्री तिकडे कम्प्लीट झाली आहे. तुमच्या फॅमिलीत कोण कोण असतं? म्हणजे आजी आजोबा आहेत, ते घरीच असतात. पप्पा आहेत, पप्पा डॉक्टर आहेत, म्हणजे तरी त्यांना ऑलमोस्ट 35 इयर्स झाले प्रॅक्टिस. अच्छा. आणि मम्मी हाऊसवाईफ आहेत आणि 2 भाऊ आहेत, त्या पण डॉक्टरच आहेत. म्हणजे तुमची पूर्ण फॅमिली डॉक्टर आहे. त्यानंतर असं मी विचारेल की तुम्ही ह्या फील्ड मध्ये येण्याचं कारण काय? म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये डॉक्टर होते म्हणून आले की तुम्हाला आवड होती? नाही, मला आवड होती. मी म्हणजे लहानपणापासून पप्पांना पाहिलंय, म्हणजे त्यांचं डेडिकेशन, त्यांना जे रिस्पेक्ट आहे, त्याची सर्व्हिसिंग करतात ना, ते लहानपणापासून ते खूप इन्स्पायरिंग होता. म्हणून ते बघून इच्छा झाली की नाही, आपल्याला पण असंच काहीतरी सेवा करायची लोकांची, म्हणून या फील्ड मध्ये आली. पप्पांचं म्हणजे जास्त समाजसेवेचं पण फील्ड आहे, डॉक्टर आहे. आणि तुमचे बंधू पण सचिन यादव, ते पण समाजसेवा जास्त करतात. तर मला एकच म्हणायचं की तुम्हाला ह्या फील्ड मधून तुम्ही आता जे आहे तुमची फील्ड, तर तुमचं त्याच्यामध्ये एक हे असतं, कॅटेगरी असते. तर तुमची काय कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये? म्हणजे जसं की काही स्पेशल असतात ना, फिजिओथेरपी असते किंवा काय, तर त्याच्यात तुमचं काय आहे? म्हणजे माझं कसं आहे, माझं आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक. आणि मुंबईमध्ये फिमेल डॉक्टर कोणी नव्हत्या. कोणी नाही. म्हणून त्यामध्ये पण माझं जास्त हे होतं की नाही, आपल्याला आयुर्वेदिक करायचंय. असं म्हटलं की आयुर्वेदाने मला निवडला तरी चालेल, कारण की आयुर्वेद नाहीच नव्हतं मुंबईमध्ये. म्हणून त्या पण एक इच्छा होती. आणि आजकालच्या जशा आहेत रोग, ॲलोपॅथीचं प्रमाणाने एवढं होत नाहीये, मॉडर्न लाईफस्टाईल सगळं, म्हणून आयुर्वेदाची गरज होती. आणि घरी पण पाहिलंय मी लहानपणापासून, अजून म्हणून थोडी आवड झाली होती की आवड, आपल्याला हेच करायचंय, म्हणून तुम्ही हे क्षेत्र निवडलं. म्हणून हे. महिलांसाठी तुम्ही काय मेसेज द्याल? म्हणजे महिलांनी त्यांच्या आरोग्याविषयी कोणत्या विषयाविषयी, जसं पिरियड्स मध्ये त्यांना प्रॉब्लेम होतो, तर त्याच्यामध्ये काय त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे? सध्या आजार सगळे लाईफस्टाईल चेंजेसमुळे आहेत. म्हणजे आपण काही खातो, कधीही खातो, आणि म्हणजे कधीही झोपतो, लेट रात्री आपण झोपणं, लेट उठणं, तर हे सगळं जे लाईफस्टाईल चेंजेस आहेत त्यामुळे आजार होत आहेत. मग माझं सिंपल एक आहे की लाईफस्टाईल सुधारली पाहिजे, आणि ते आयुर्वेदा, योग, मेडिटेशन यानेच होऊ शकते. ते सगळं केलं पाहिजे, महिलांनी जास्त लक्ष दिलं. महिलांनी जास्त केलं. आता ह्या जो एपिसोड आहे त्याच्यातर्फे तुम्ही महिलांसाठी आणि सगळ्यांसाठीच, म्हणजे खास करून महिलांसाठी काय मेसेज द्याल? नवरात्री स्पेशल जो आपला एपिसोड आहे त्याच्यामधून आपण महिलांना एक मेसेज द्यायचा आपल्याला, तर तुम्ही काय द्याल? महिलांनी कशावर लक्ष द्यायला पाहिजे? नवरात्री आहे म्हणून उपवास असतो लोकांचा, म्हणून ते काही फ्राईड आणि व्रतच असतात. मग काही न खाता हेल्दी खायला पाहिजे आपण. म्हणजे हेल्दी फ्रुट्स खा, जे आपले आहार आहेत हेल्दी वाले सगळे, लघु आहार, म्हणजे जे अन्न पचायला जड नाहीये तसले पाहिजे आपल्याला, ज्याने की आपले आहार आपल्या शरीराला शोषलं पाहिजे. आपण कधीही खातो ते हेवी नको आपल्याला, हेल्दी खा, लाईट खा, आणि आपलं सूर्य नमस्कार, साधा योग, मेडिटेशन करा, स्ट्रेस नाही घ्यायचा. आज आम्हाला तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. आणि मेन म्हणजे नवरात्रीमध्ये 9 दुर्गेचं जे रूप आहे, तर आपण 9 अशा महिला घेणार आहोत ज्या डॉक्टर आहेत, वकील आहेत. तुम्ही डॉक्टर फील्डमध्ये, आणि डॉक्टर फील्डमध्ये महिला असणं खूप गरजेचं आहे, कारण काही काही जे प्रॉब्लेम आहेत महिलांचे ते आपण जेंट्स डॉक्टरकडे जाऊन शेअर नाही करू शकत. आणि आयुर्वेद आता खूप त्याला, म्हणजे पहिलं इतकं प्राधान्य नव्हतं, पण पहिल्याचीच जुनी रूढी आता परत आली, त्यामुळे आयुर्वेदाला आता जास्त महत्व दिलं जाते. तर तुम्ही आता जो तुमचा दवाखाना आहे
तर ह्याच ठिकाणी आहे का हो. की तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठे चालू करणार आहेत? माझा दवाखाना मुंब्र्याला तर आहेच आणि आता कळव्याला पण सुरू होणार आहे, शिवशक्तीनगरला. शिवशक्तीनगरला. आता सध्या इथला ऍड्रेस काय आपला? माझा इथला ऍड्रेस ठाकूरपाडा, सम्राट धन्वंतरी आयुर्वेदिक क्लिनिक, ठाकूरपाडा, आयकॉन हॉस्पिटल. तर तुम्ही आता महिलांसाठी तर मेसेज दिला खूप चांगला की महिलांनी हे पाळलं पाहिजे, पण सगळ्यांसाठी, कारण सगळ्यांनाच खूप प्रॉब्लेम येतो, हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम खूप वाढलाय, तर त्यासाठी सगळ्यांसाठी एक काय मेसेज द्याल तुम्ही? माझ्याकडनं हेच एक मेसेज राहील की हेल्दी खा, जंक फूड अवॉइड करा, थोडं जमेल तेवढं एक्सरसाइज कर, एकदम अति पण नाही करायला पाहिजे एक्सरसाइज, थोडं एक्सरसाइज, थोडं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, लवकर झोपा, लवकर उठा, फ्राईड जेवढ्या गोष्टी कमी करता येईल तेवढं कमी खाण्याचा प्रयत्न करा, आणि फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स खूप चांगले, ते जेवढं चांगलं खाल आपण तेवढं हेल्दी राहा. म्हणजे गोळ्या खाण्यापेक्षा फ्रूट वगैरे खाल्लेलं कधी व्यवस्थित ठेवा, म्हणजे गोळ्याची गरज नाही लागणार आपल्याला. म्हणजे चांगलं आहे, तुम्ही डॉक्टर असून हा सल्ला देताय. म्हणजे मला एक अजून विचारायचं तुम्हाला की तुमची आतापर्यंतची जर्नी कशी होती? आता म्हणजे काही अडचणी वगैरे? हो, अडचण्या म्हणजे जसं कॉमन पीपलला असतो तसं मलाही होत्या. म्हणजे फक्त थोड्या पप्पांचा गायडन्समुळे मला माहिती होते की मला ही फील्ड निवडायची आहे, सायन्स घ्यायचंय म्हणजे घ्यायचंय, आणि मग थोडा माझा प्रयत्न, थोडा पप्पांचा, थोडा गुरूंचा आशीर्वाद, त्याने सगळं थोडं थोडं हळूहळू पार होत गेला. नमस्कार, मैं डॉक्टर साधना यादव, मेरा क्लिनिक श्री धन्वंतरी आयुर्वेद क्लिनिक है, और वो सुबह में 10 बजे से 1 बजे तक रहती हूँ, और शाम में 7 से 9 बजे तक बाय अपॉइंटमेंट बेसिस भी अवेलेबल है. और आप मेरे यहाँ आने के लिए पता है ठाकूरपाडा, सम्राट नगर में, आयकॉन हॉस्पिटल के जस्ट नीचे है. माझ्याकडून सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.